नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञ, ॲनोरेक्टल सर्जन. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे पाईल्स वर्सेस कॅन्सर. म्हणजे पाईल्स आणि कॅन्सरमध्ये काही फरक आहे की बऱ्याच वेळेला पाईल्स आणि कॅन्सर सेमच आहेत असे लोकांची धारणा आहे. तर आज आपण या मुख्य विषयाकडे वळूया. सर्वात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट तुम्हाला मी सांगतोय, पाईल्स हा कधीच कॅन्सर होऊ शकत नाहीये. पाईल्सच्या नावाखाली आजकाल खूप लोक तुम्हाला कॅन्सर होईल किंवा अजून काहीतरी मोठी समस्या उद्भवेल असं या प्रकारच्या लोकांना घाबरून किंवा मार्केटमध्ये बरेच लोक काहीतरी त्यांचं ऑपरेशन करण्याचं पण बरेच लोक प्रयत्न करतात. पण पाईल्स हा कॅन्सर होऊ शकत नाही. पण पाईल्स आणि कॅन्सर या दोघांमध्ये नक्कीच खूप काही गोष्टी आहेत की जे सारख्याच असतात. त्याचं जर तुम्ही योग्य निदान किंवा योग्य उपचार लवकरात लवकर घेतला तर पाईल्स आणि कॅन्सर ह्या दोघांपासून प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे अगोदर तुम्ही वाचणार तर आहेच, पण याबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जो होणारा डॅमेज किंवा आयुष्याची जी तुमची मर्यादा आहे ती तुम्ही नक्कीच वाढवू शकता. तर आज उशीर न करता आपण पाहूया की पाईल्स म्हणजे काय, कॅन्सर म्हणजे काय, पाईल्समध्ये कोणती लक्षणं असतात, कॅन्सरमध्ये कोणती असतात, पाईल्सचे उपचार कोणत्या पद्धतीने केले जातात, कॅन्सरचे उपचार कोणत्या पद्धतीमध्ये केले जातात आणि कोणत्या वेळेला किंवा कोणत्या क्षणी तुम्हाला डॉक्टरांना व्हिजिट करून किंवा भेटून तुमच्या सर्व काही समस्या ह्या तुम्हाला क्लिअर करायला पाहिजेत. तर उशीर न करता चला आज आपण बोलूया. तर सर्वात पहिला आणि मुख्य फरक आहे रक्तस्राव. पाईल्समध्ये जो रक्तस्राव असतो तो मुख्यतः कशा प्रकारचा असतो तर मोशन झाल्यानंतर बऱ्याच वेळेला रेड कलरचा फ्रेश या पद्धतीचा तुम्हाला रक्तस्राव होतो. त्याचबरोबर पाईल्समध्ये जो रक्तस्राव होतो तो बऱ्याच वेळेला मोशन झाल्यानंतर थोड्या वेळाने लगेच थांबून जातो. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय आहे तर मोशनच्या बरोबर किंवा मोशन नंतर या पद्धतीनेच रक्तस्राव होतो. तो मिक्स करून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचा या प्रकारचा अजिबात रक्तस्राव तुम्हाला होत नाहीये. तर हे सर्वात मुख्य लक्षण आहे मूळव्याधीमध्ये रक्तस्रावाचं. दुसरं आपण कॅन्सरमध्ये बघूया. कॅन्सरमध्ये रक्तस्राव कशा पद्धतीचा असतो. कॅन्सरमध्ये रक्तस्राव हा केव्हाही होतो. असं नाही आहे की तुम्हाला मोशनला झाल्यानंतरच तुम्हाला रक्तस्राव होतो. काही वेळेला गॅसेस पास झाल्यानंतरही, काही वेळेला जस्ट तुम्हाला पोटामध्ये दुखून पण काही वेळेला तिथून रक्तस्राव, बऱ्याच वेळेला मोशनमधून मिक्स होऊन सगळा काळपट प्रकारचा रक्तस्राव हा तुम्हाला होऊ शकतो. कॅन्सरमध्ये जो रक्तस्राव होतो हा रक्तस्राव लवकर थांबत नाहीये किंवा त्याला थांबायला बऱ्याच वेळेला प्रयत्न करावे लागतात. हा सतत आणि वारंवार फ्रिक्वेंटली होणारा रक्तस्राव असतो. तर दुसरा मुख्य लक्षण आपण बघूया की वेदना कोणत्या प्रकारच्या असतात. पाईल्समध्ये वेदना ह्या मुख्यतः मोशन झाल्यानंतर काही वेळापुरता मर्यादित अवस्थेमध्ये असतात. मोशन झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तुमचं जे दुखणं असतं ते मुख्यतः बंद होतं किंवा काही वेळेला तुम्ही गरम पाण्यामध्ये इतर नॉमिनल टॉपिकल क्रीम जरी वापरला तरी तुमचं जे वेदना किंवा पेन असतं ते अत्यंत अल्प प्रमाणामध्ये होतं. आणि सर्वात मुख्य काय असतात की ह्या स्थानिक वेदना असतात. हे की पूर्ण बॉडीमध्ये होणाऱ्या वेदना या प्रकारच्या वेदना तुम्हाला नसतात. कॅन्सरमध्ये कोणत्या प्रकारच्या वेदना असतात तर कॅन्सरमध्ये ज्या वेदना असतात ते खूप प्रचंड प्रमाणामध्ये वेदना असतात. ह्या मोशन झाल्यानंतर पण परसिस्टंट राहतात. कोणतेही टॉपिकल किंवा ऑइंटमेंट क्रीम किंवा बाकी अन्य उपचार करून पण तुम्हाला उपशय मिळत नाहीये. ह्यामुळे वेळोवेळी त्या वेदना ज्या असतात त्या अधिक तीव्र स्वरूपाच्या असतात आणि मुख्यतः बऱ्याच वेळेला ओटीपोटामध्ये दुखणे आणि पेन होणे आणि ब्लिडिंग होणे आणि यासह एकदम सडनली पेन झाल्याची भावना येणे या प्रकारचे ज्या पेन किंवा वेदना असतात त्या मुख्यतः आपण कॅन्सरमध्ये पाहतो.